मित्रांनो, धामापूरचं अप्रतिम सौंदर्य तुम्ही रील्समधून किंवा प्रत्यक्ष येऊन नक्कीच पाहिलं असेल. पण तुम्हाला यामागचा इतिहास माहिती आहे का? नाही? चला तर मग सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपेश आणि आज आपण आलो आहोत धामापूर गावात, जिथे आहे आई भगवती देवीचं मंदिर आणि हे प्रसिद्ध धामापूरचं तलाव. या तलावाचा इतिहास खूप मोठा आहे, पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. मित्रांनो, हे तलाव येथे निर्माण करण्याआधी इथे एक ओहोळ होता, जो थेट कर्ली नदीला जाऊन मिळायचा. अंदाजे शिवपूर्व काळात ओहोळाला बंधारा घालून पूर्ण प्लॅनिंग करून हे तलाव येथे निर्माण करण्यात आले. आता प्लॅनिंग म्हणजे काय याचे 3 मुद्दे तुम्हाला सांगतो. मुद्दा क्रमांक 1, जवळजवळ 450 ते 500 वर्ष होऊन पण हा एक मानवनिर्मित तलाव आजही येथील शेतीला व सगळ्या जैवविविधतेला पाणी पुरवतो. तरी पण एवढ्या वर्षाचा गाळ निर्माण होऊन हे तलाव बुजले नाही किंवा पाणी पूर्णपणे आटले देखील नाही. आणि याचं कारण म्हणजे या तलावाभोवती लावलेली तिवराची झाडं, ज्याची मुळं माती पकडून ठेवतात. मुद्दा क्रमांक 2, तलावाचं ठिकाण अत्यंत परफेक्ट आणि अचूक आहे. तलाव थोडा उंचीवर असल्याने येथून पाणी पुरवठा देखील शिवपूर्व काळात 5 किलोमीटर दूरपर्यंत होत होता, तेही मॉडर्न इक्विपमेंट शिवाय कृत्रिमरित्या. आता हे कसं? तर येथे केलेल्या हरणांमुळे. आता हरण म्हणजे पाणी जाण्यासाठी केलेलं एक चॅनल. मुद्दा क्रमांक 3, धामापूर आणि काळसे या दोन्ही गावांना या तलावाचा फायदा व्हावा यासाठी ज्या तलावाचं बांधकाम झालं असावं. कारण ज्या चॅनलमधनं तलावाचं पाणी गावात पोहोचतं ते चॅनल बरोबर धामापूर आणि काळसे या गावांना विभाजतात, म्हणजे बॉर्डर लाईनलाच आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये या पाण्यावर कुणा एका गावाचा हक्क राहू नये अशी यामागची एक विचारधारा असावी. मित्रांनो, हे झालं प्लॅनिंग. आता बोलूया मंदिराबाबत. येथे मुख्य आकर्षण आहे हे आई भगवती देवीचं मंदिर. या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी स्टाईलने झालंय, जे विजयनगर डायनेस्टीमध्ये पाहायला मिळतं. बाजूलाच तलाव असल्याने मंदिर नॅचरलीच थंड असते. सध्या पर्यटक येथे येऊन व्ह्यू एन्जॉय करताना पाहायला मिळतं. मित्रांनो, या तलावाच्या आजूबाजूला जे जंगल आहे ते खूप इंडिजिनस स्पीशीजचं घर आहे. अतिशय दुर्मिळ अशा प्रजातीचे पक्षी, फुलपाखरे, झाडे येथे आढळतात. आणि या जंगलामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची एक गोष्ट देखील आहे. ती म्हणजे अशी की येथून सिंधुदुर्ग किल्ला अगदी 20 किलोमीटरच्या आत आहे. त्यामुळे त्या काळात नौदलातील नौकांना लागणारे लाकूड मराठा नौदलाचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या तलावाच्या नजीकच्या जंगलातूनच नेले आहे असे सांगण्यात येते. आणि फक्त नेले नाही तर एक झाड तोडले तर त्या जागी 3 झाडं लावली. आणि त्यांनी केलेल्या नॅचरल रिसोर्सेस कन्झर्वेशनचा फायदा आज आपणाला होत आहे. याच तलावाचा रेफरन्स आपणाला स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये पण पाहायला मिळतो. ते डॉक्युमेंट म्हणजे 1880 सालचं गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी. मित्रांनो, या मंदिराच्या खूप कथा व इन्फॉर्मेशन सोशल मीडिया व युट्यूबवर उपलब्ध आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. पण जर तुम्ही हे मंदिर बघायला आलात तर या मंदिराच्याच मागे अजून एक छोटंसं मंदिर आहे, ते म्हणजे नारायण मंदिर. तुम्ही जर येथे आलात तर या मंदिरात जायला विसरू नका. विनंती एवढीच की या ठिकाणी कचरा करू नये आणि जो काही कचरा असेल तो आपल्या सोबतच नेऊन डस्टबिन मध्ये टाकावा. आणि अशाच प्रकारचे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी माझ्या पेजवर आधीच अपलोड केले आहेत. इथे टॅप करून तुम्ही ते पाहूच शकता. निसर्गाचा वारसा लाभलेल्या अशा जागांचं सौंदर्य किती पण कॅप्चर केलं तरी ते कमीच. आणि म्हणूनच मी म्हणतो,